पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी 2 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे। सकाळी 11 ते 1 दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत। दुपारी 3 वाजता विशेष सभा होईल। अर्जांची छाननी आणि अर्ज माघारीनंतर निवड प्रक्रिया पार पडणार आहे। पुणे शहरातल्या अंमली पदार्थ तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ॲप आधारित प्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांना संशयित ठिकाणांचे फोटो, व्हिडिओ आणि लोकेशन पाठवता येणार आहे। माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे। येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी मच्छिंद्र थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर संघाच्या सभागृहात सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मच्छिंद्र थोरात यांचा सत्कार करण्यात आला। पेट्रोल बंद होणार अशी अफवा सोशल मीडियावर पसरल्यानं येवल्यामध्ये नागरिकांनी मध्यरात्रीच पेट्रोल पंपावर गर्दी केली। पेट्रोल बंद होणार अशी अफवा असलेला मेसेज फिरला आणि रात्री 11 ते 12 वाजेच्या दरम्यान झोपेतून उठून आपली वाहनं घेऊन नागरिकांनी येवल्यातल्या पेट्रोल पंपांवर एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। हवामान विभागाच्या अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे। सध्या जिल्ह्यामध्ये ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस आणि त्यानंतर थंडी आणि दुसऱ्या दिवशी उन्हाचा कडाका असं विचित्र हवामान पाहायला मिळतंय। संभाजीनगर महानगरपालिकेनं 32 अतिक्रमणांवर कारवाई केली आहे। 26 मार्चला होणाऱ्या रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिकेनं कारवाई केली। शहरातल्या रोशनगड, शरीफ कॉलनी, किराडपुरा आणि आझाद चौक परिसरामध्ये महानगरपालिकेनं कारवाई केली।